गेल्या या दोघी? त्या मीराच्या पत्रात काहीतरी होतं, म्हणजे या दोघी नक्की काहीतरी करणार आहेत. आई मंजिरी, त्यांना शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुझं शस्त्र वापर. कालकाया. श्वेतवर्णी महागौरी दिव्य तेज प्रखर, भक्त रक्षणी उभी माता, अधर्मांचा करी संहार. दिव्य ज्वाला तुझी अनंत, दुष्टांचा करी अंत. जय देवी जय महागौरी, घुमतो जयघोष दिगंत. हा गडगडाट कसला? मीराने तर काही केलं नसेल ना? कालकाया, तुझं कार्य पूर्ण करायची वेळ आली. सांग, मी तयार आहे. आत्ताच्या आत्ता अथर्वच्या खोलीत जा. घरात कोणी विचारलं तर सांग ऑफिस मधली मीटिंग कॅन्सल झाली म्हणून घरी परत आलायस. रूम मध्ये जाऊन मीराला फोन लाव आणि तिला तातडीने बोलून घे. ती आल्यानंतर तिला विचार की ती कुठे गेली होती, नक्की काय झालं होतं. तिला सगळं सविस्तर विचार आणि मला येऊन सांग. कळलं? थांब थांब. हे घे, ह्याचा वापर कर. जा. तू काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित करेन. मीराने कसला कसला विधी आरंभला नसेल ना? श्वेतवर्णी महागौरी दिव्य तेज प्रखर, भक्त रक्षणी उभी माता, अधर्माचा करी संहार. दिव्य ज्वाला तुझी अनंत, दुष्टांचा करी अंत. जय देवी जय महागौरी, घुमतो जयघोष दिगंत. मीरा, हे तेच हत्यार आहे मायावी अथर्वला संपवण्यासाठीच. प्रकाश कसलाय? प्रकाश नाहीसा कसा झाला? काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. मार्जरी, मार्जरी, बायको, अगं काय होतंय तुला? आत्या. उठ, हा घे घे, पिऊन घे पिऊन घे.
पी, बरं वाटेल तुला. हा. सावकाश. आणि मला सांग, अशी कशी चक्कर आली का तुला? काय होतंय नक्की? मला नाही माहिती काय होतंय. मला काही आठवत नाहीये. मला सांग, तू बाहेर गेली होतीस का? बाहेर खूप हीट आहे. तुला हीटमुळे चक्कर आली नाही ना? हा. अगं, माझ्या मैत्रिणीला तसंच झालं होतं म्हणून विचारतेय. मी सांगितलं ना, मला खरंच काही आठवत नाहीये. ओके ओके, तू पी हे. तू पी पी. दादा, तू इथे काय करतोयस? तुला पुण्याला जायचं होतं ना? ती क्लायंटची फ्लाईट मिस झाली, सो मीटिंग ऑनलाईन ठेवली आहे. आता ऑनलाईनच करायचं तर मी म्हटलं घरी जाऊन करूयात. आत्याला काय झालं? ही अशी का बसली? अरे, हिला चक्कर आली आहे, पण चक्कर का आली आहे हेच तिला आठवत नाहीये. अनन्या, तू डॉक्टरांना कॉल कर. नाही नाही, नको नको डॉक्टर नको. मी बरी आहे, आता बरी आहे. ठीक आहे, तू काळजी घ्या आत्या. अनन्या, हा, मीरा कुठे आहे? ती तिच्या रूम मध्ये असेल. ठीक आहे, माझी मीटिंग आहे, मी आलोच. आता बरं वाटतंय का आता? प्रचंड गडगडाट झाला आणि अचानक पायरीवर प्रकाश लुप्त झाला. हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? मला इथे काहीच चाहूल कशी लागली नाही. कसं शक्य आहे? मला असं वाटतंय त्या मीराने नक्की काहीतरी केलं असणार आहे. मीरा मनुष्य आहे. दैवी चमत्कार ती एकटी करू शकत नाही. मग त्या महागौरीने तिला साथ दिलेली असणार आहे. कालकाया कुठे आहे? काल काय? हे सगळं घडत असताना मी त्याला मीराच्या रूम मध्ये पाठवलं, म्हणजे त्याच्या मार्फत नक्की काय घडलं याची आपल्याला माहिती मिळू शकेल. नाही म्हणजे रे, नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. आपण जे ठरवलं नाही ते घडू शकतं. ऐक, कालकायाला मीरा समोर जाऊ देऊ नकोस. तत्काळ जा, त्याला थांबव, त्याला पुन्हा त्याच्या जागेवर पाठवून दे. म्हणजे रे, विचार करत बसू नकोस. लवकर जा, लवकर जा. हो, जाते. ताई, आज सगळे योग नीट जुळून आलेत. आपल्याला आजी भेटली आणि तिनेच हा मार्ग आपल्याला दाखवलाय. म्हणूनच